रामदास कदम यांनी रामरक्षा पठण आंदोलन हे खूप चांगलं आहे आणि हे आंदोलन करून उद्धव ठाकरे खूप चांगलं काम करतायत असं म्हटलेलं आहे। त्यामुळे एरवी प्रत्येक संधीच्या वेळी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करणारे आणि त्यांच्यावर आगपाखड करणारे रामदास कदम हे या आंदोलनावरून मात्र उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना दिसतायत, या आंदोलनाची स्तुती करताना दिसतायत। त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणं हे चांगलंच आहे असंही कदम यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे राम मंदिराच्या दानपेटीमध्ये जो काही घोटाळा, जो काही चोरी समोर येते आहे त्यावर देखील रामदास कदम यांनी टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंनी चांगला विषय घेतला आहे, त्यावर तो कुठे दुमत नाही। भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवणं काही चूक असं मला वाटत नाही, यामध्ये भाजपने पण आवाज उठवला आहे। त्यांनी पण सांगितलं आहे जे जे भ्रष्टाचार असतील, जे चोर असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार। हे चांगलं आहे ना काम, जे काम चांगलं आहे ते चांगलं आहे। ज्यांनी प्रभू रामाच्या नावाने देणगी दिली, त्या देणगीमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन घेतलं म्हणजे खूप चांगलं काम केलं उद्धवजींनी असं म्हणेन मी। उलट तर रामदास कदमांची ही प्रतिक्रिया ऐकून सगळ्यांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्या असतील, कारण आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर जेव्हापासून शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे आणि जेव्हापासून एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय रामदास कदम यांनी घेतला त्यानंतर एकदाही उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक न बोललेले रामदास कदम यावेळी मात्र उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत करताना दिसत आहेत आणि त्याला भाजपनं देखील अशाच प्रकारे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवलेला आहे अशी पुस्ती देखील ते जोडतायत। मात्र तरी देखील ज्या प्रकारे सध्या भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते आहे आणि त्यांच्या विरोधात भाजप समर्थकांकडून प्रति आंदोलनं केली जात आहेत, उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली जाते आहे भाजप नेत्यांकडून आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांची ही प्रतिक्रिया नक्कीच लक्षणीय म्हणावी लागेल। तर या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेल। यानंतर आपण थेट पुण्यात जाऊया। पुण्यामध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलतात। या ठिकाणी आपण केलेलं आहे। मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे रस्ते विकास मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचे अतिशय मनापासून आभार मानेन की त्यांनी या रस्त्यांना प्राधान्य दिलं आणि विशेषतः याचं काम करण्याची संधी ही महाराष्ट्र सरकारच्या MSIDCला दिली आणि MSIDCच्या माध्यमातून अतिशय सुंदर इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचं डिझाईन याचं तयार करण्यात आलं आहे। नितीनजींनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, कशा प्रकारचा रेकॉर्ड आता नव्याने या ठिकाणी तयार होतो आहे। एलिव्हेटेड डबल डेकर लॉंगेस्ट रोड अशा पद्धतीचा रेकॉर्ड तर त्यांनी सांगितला, पण एक गोष्ट सांगायला कदाचित ते विसरले की एक नवीन पद्धती पण या 3 रस्त्यांमध्ये होते। पहिल्यांदा BOTवर काम करत असताना आपण अशी अट ठेवली होती की केवळ BOTवर नाही तर त्या कामातनं अपफ्रंट पैसे सरकारला मिळाले पाहिजेत आणि आजपर्यंत आपण वायबिलिटी गॅप फंडिंगचे पैसे दिले किंवा BOTमध्ये आपण कदाचित राईट्स दिले, पण हा पहिले असे हे 3 प्रकल्प आहेत की ज्यातल्या एका प्रकल्पामध्ये आपल्याला 500 कोटी, दुसऱ्या प्रकल्पामध्ये 300 कोटी आणि तिसऱ्या प्रकल्पामध्ये 150 कोटी रुपये हे सरकारला प्राप्त होणार आहेत आणि BOTतनं ही कामं या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत। अशा प्रकारचं एक अतिशय इनोव्हेटिव्ह हे मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला लँड ॲक्विजिशन असेल, बाकी गोष्टी असतील किंवा इतर अनुषंगिक गोष्टी असतील, याच्यामध्ये निश्चितपणे त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। पुणे शिरूर मार्ग आत्ताच आपल्याला सांगितलं जवळपास 7,515 कोटी रुपये, 53.4 किलोमीटरची लांबी, यातलं 35 किलोमीटर चौपदरी उन्नत आणि त्याखाली 4 पदरी जमिनीला समांतर मार्ग म्हणजे एलिव्हेटेड मार्गही आहे,
आणि खाली जी काही गावं येतात, वस्त्या येतात, शहरं येतात, त्यांना जोडण्याकरता खालूनही मार्ग आहे. असं दुहेरी, ज्यांना थेट जायचं आहे ते वरून जातील, ज्यांना मध्ये जायचं आहे ते खालून जातील. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला आवश्यकता पडली, कुठे वस्ती वाढली, तर आपल्याला मग तशा प्रकारचे त्याही ठिकाणी काही आर्म्स देता येतील, ज्यातनं आपल्या जी काही रहदारी आहे त्या रहदारीला आणि नागरिकांना त्या ठिकाणी उतरता येईल. आणि मगाशी ज्याचा उल्लेख झाला की या सगळ्या प्लॅनिंगच्या वेळी माननीय अजितदादा पवार हे प्रकर्षाने उपस्थित असल्यामुळे त्याचवेळी आम्ही प्लॅनिंग करत असताना भविष्याचा वेध घेत या सगळ्या रस्त्यांवर पुढच्या काळामध्ये आपल्याला मेट्रो न्यायची आहे. आणि जर आज हे पूल बांधून टाकले, आज जर आपण हे त्या ठिकाणी एलिव्हेटेड रोड बांधून टाकले, तर उद्या मेट्रो नेताना आपल्याला अडचण होईल. याचा विचार करत ॲडव्हान्समध्ये मेट्रोचं प्लॅनिंग केलं. आणि म्हणून आता या रस्त्यांवर एलिव्हेटेड रोडसोबत त्याच्यावर मेट्रो अशा पद्धतीचं ॲडव्हान्स प्लॅनिंग होणार आहे. म्हणजे मेट्रो येईल तेव्हा येईल, कदाचित त्याला थोडा वेळ लागेल, आम्ही अजून 6 महिन्यांनी त्याला मान्यता देऊ, पण त्याच्याकरता संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी असेल. आणि 40% या एका डिझाईनमुळे मेट्रोचा खर्च आणि आता थेट नागपूरमध्ये आपण जातोय. उद्धव ठाकरे सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तुषार कोहळे सध्या आपल्यासोबत आहे. तुषार, आता या सगळ्या राम मंदिर परिसरामध्ये उद्धव ठाकरे आल्याचं दिसतंय. इथून पुढे थोड्याच वेळात आता प्रत्यक्ष रामरक्षा पठणाला सुरुवात होऊ शकते. निश्चित या काही मिनिटांमध्ये ते रामरक्षा पठणाला सुरुवात होणार आहे. आपण बघू शकतो की उद्धव ठाकरे हे राम मंदिरामध्ये आलेले आहेत. त्यांनी प्रभू रामाचं दर्शन घेतलेलं आहे. ते प्रभू रामाच्या मूर्तीपुढे नतमस्तक झालेले आहे. आणि आता थोड्या वेळातच रामरक्षा पठणाचा कार्यक्रम इथे सुरू होणार आहे. आपण बघू शकतो की माजी खासदार चंद्रकांत खैरे असेल किंवा संजय राऊत असेल, अंबादास दानवे असेल, हे त्यांचे शिवसेनेचे शिलेदार देखील त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे देखील त्यांच्यासोबत आहे. आणि जी आसन व्यवस्था करण्यात आलेली होती त्या आसन व्यवस्थेवर आता उद्धव ठाकरे विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे सुरुवातीला उद्धव ठाकरेंचा सत्कार देखील केला जाणार आहे, सोबत त्यांची आरती देखील ओवाळली जाणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की रामरक्षा पठण करताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत विशेष पुजारी जे इथे आमंत्रित करण्यात आलेले आहेत त्यांना देखील बसवण्यात येणार आहे. ते देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत रामरक्षा पठण करणार आहे. आपण बघू शकतो की उद्धव ठाकरे हे त्यांच्या आसनावर विराजमान झालेले आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये इथे रामरक्षा पठणाला सुरुवात होणार आहे. निश्चितच एक ऐतिहासिक असा क्षण म्हणावं लागेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासाठी, कारण की ऐतिहासिक अशा नागपूर भूमीमध्ये जिथे संघाचं मुख्यालय आहे, मुख्यमंत्र्यांचं हे होमटाऊन आहे आणि अगदी मुख्यमंत्री ज्या राम मंदिराचे आजीवन सदस्य आहे अशा मंदिरामध्ये ते प्रतिकात्मक तुषार, तू आमच्याबरोबर असा जोडलेला राहा. या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेल.